वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रूप पाहता लोचने सुख झाले उस्वादन, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे आणि असं स्वरूप पाहिल्यानंतर डोळ्याचं पारणं फिटतं. ज्यातून सौंदर्य तयार होतं तोच असणार भगवान परमात्मा. जर समजा इतका सुंदर आहे, सुंदराचा लावण्य गाभा, तिथून सौंदर्यच नाही असा असणारा भगवान परमात्मा आहे. आणि स्वरूपवान आहे, गुणवान आहे आणि सर्व गुण संपन्न, ऐश्वर्य सर्व काही असणारा भगवान परमात्म्याकडे आहे. सुंदर आहे, संपत्तीही तेवढीच आहे, ऐश्वर्य तेवढंच आहे आणि सर्वांचा नियंता आहे. असा विराजमान असणारा विटेवर उभा भगवान परमात्मा आहे. सर्वांचा सर्व सुख आगर बाप रुक्मा देवीवर विठ्ठल, हा असा असणारा भगवान परमात्मा सर्वांचा सुखाचा आगर आहे. नव्हे तर सुखच त्याच्यापाशी आहे आणि सुख वाटण्यासाठी तो विटेवर उभा आहे. आणि खरं सुख काय आहे ह्याच्यावर आपण बराच वेळ बोललेलो आहे. ज्या न्यायाप्रमाणे त्याचा स्वाद जर घ्यायचा असेल, सुख म्हणजे काय आणि सुखाची व्याख्या काय, ज्या व्यक्ती पाहिल्यानंतर त्या व्यक्तीचा जो समाधान ही क्रिया आहे ते सुख आहे. म्हणजे त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर एखाद्या व्यक्तीला जसं समाधान वाटतं आणि समाधान वाटल्यानंतर मनाची तृप्ती होणे याला सुख असे म्हणतात. आपण सुखाकडे पाहतो तर आपली तृप्ती थोडी म्हणजे शांत होते, परत असणारा विषयाला पालवी फुटते. आणि भगवान परमात्म्याची काही पाहिल्यानंतर ही तृप्ती उत्पन्न होत नाही आणि विषयाला पालवी फुटत नाही. कारण का विषयाचा सर्व समुद्भव असणारा भगवान परमात्मा आहे आणि विषय तिथं येऊ शकत नाही. विषय असणारा शून्यच होतो, असं असणारा भगवान परमात्मा आहे. साधुसंत अनुभव सांगतात आपला, सुंदर रूपडं असणारं भगवान परमात्मा स्वरूप पाहिल्यानंतर काय आशा उत्पन्नच होत नाही आणि त्या ठिकाणी जो समाधान आहे, समाधान त्या ठिकाणी होतं. तसं प्रपंच करत असताना जे पैसे बघून काही समाधान आहेत आणि दुसरा करतो म्हणून आपल्याला दम निघत नाही, म्हणून आपण सदैव झटतो. हे एकमेकाची होडाचढ आहे.
आणि होडाचढत करत असताना एक उदाहरण असं आहे रामांमध्ये. प्रभू रामचंद्राचा निश्चिम भक्त तो असणारा तपश्चर्या करत होता. मग राम म्हणले तपश्चर्या केल्यानंतर राम प्रसन्न झाले त्याला, आणि परत राम म्हणले तुला काय पाहिजे सांग. हारणारा धन लोभी, तो म्हणला मला धन पाहिजे. मग धन कशाला, काहीतरी साधन पाहिजे ना धन प्राप्ती होण्यासाठी. मग ठीक आहे म्हणलं प्रभू रामचंद्र, दिवस उगवल्यापासून ते मावळेपर्यंत जेवढा चलशील तेवढं तुझंच. मग असं म्हणल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला. तो दिवस उगवल्यानंतर एवढा पळायला लागला. पळता पळता शेवटी तो पाणी अन्न सुद्धा त्या धावण्यामागे तो विसरला. एवढा पळायला दमला. थोडं विश्रांती घ्यावा म्हणून एका झाडाखाली बसला. मग त्या ठिकाणी पाणीही प्यायचा विसरला. मग त्याला असं वाटलं की पाणी जेवण जर करावं तर टाइम लागेल आणि वेळ जाईल. इतका तो धनलोभी होता. आणि थोडं पाणी प्याला आणि परत पळायला लागला. इतका पळाला आणि पळता पळता थोडा कासराभर अंतर राहिलं होतं. त्याला असं वाटलं की अजून काही पडल्यानंतर आपले सर्व आपल्यालाच मिळणार आहे, राम देणार आहे. आणि परत पळला. पळता 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 दमल्यानंतर पुढं एक मेघ ठोकलेली होती. आणि परत दमल्यानंतर परत धापा द्यायला लागला. परत अजून त्याला वाटलं की दिवसाकडं पाहिलं त्यानं, थोडा दिवस राहिला होता. परत कसा बसला तरी उठला आणि त्या मेकीला अडकल्याबरोबर त्याच्या ती मेक असणारी पोटात घुसली. संपला दृष्टांत. सांगायचं तात्पर्य, इतका माणूस धावतो, इतका धावला, शेवटी गतप्राण झाला तरी आशा संपली नाही. तर साधू संत म्हणतात एवढी आशा संपत नाही, आशा वाढतच जाते, विषय वाढत जातो. आणि विषय वाढलेल्या कारणास्तव हे जी काय फेरा आहे 184चा फेरा, तो त्यातच गुंपून राहतो. जे भाग्यवंत आहेत ह्या विषयामध्ये अडकू शकत नाहीत. कारण विषय असणारा भगवान परमात्मा यांना चिटकू देत नाहीत. विषयाला लोभीच त्याला म्हणजे लोभी राहू शकत नाहीत. त्याचं कारण असं आहे, विषयामध्ये माणूस अडकला तो बाहेर निघू शकत नाही. आणि जे निश्चिम भक्त असतात ते विषयामध्ये अडकत नाहीत. कारण त्यांना माहिती, भगवंताला माहिती, ह्याला जर विषयामध्ये अडकवला, कारण भगवंताला आपल्या एवढ्या वचनामध्ये एवढं बांधून ठेवतात, ते विषयच असणारा त्यांच्या मनातून उत्पन्न करूनच देत नाहीत. कारण का भगवंताला असं वाटतं, जो लाडका बनल्यानंतर भगवंताला असं वाटतं की हा भक्त माझ्या जवळच असावा, माझ्यापासून कधी दूर जाऊ नये. एवढा फरक आहे. म्हणून देव आणि भक्त याचा किंचित सुद्धा बाजूला राहत नाहीत. आणि देव ज्यावेळेस पृथ्वी तलावर येतात धर्माचं कार्य करण्यासाठी,
आणि भक्तांना सुद्धा अवतार घ्यायला सांगतात, तुम्ही बी या. आणि सगळे मिळून हे लीला रचतात, देव आणि संत. आणि हा जो विस्तार आहे, भगवंताचा हा प्रपंच आहे. काही जणांना दुष्टांचं नायनाट करायचा, भक्ताचं रक्षण करायचं, हा धंदा आहे भगवंताचा. भगवंतापाशी दया नाही, भक्तापाशी दया आहे. एवढा फरक आहे. भगवंत असणारा दैत्यांचा नायनाट करतो आणि भक्ताचं संरक्षण करतो. संत एवढे आहेत, ते दैत्य न होण्याची जी काही वृत्ती आहे, ती वृत्ती समूळ खोडून काढण्यासाठी सदैव प्रयत्न करत असतात. आणि भगवंत असणारा शेवटचा टप्पा आहे, तिथं काही चुकीला माफी नाही. संताजवळ माफी आहे, भगवंताजवळ माफी नाही. मात्र एवढंच आहे, भक्तांना मोक्ष देतो आणि दैत्यांना सुद्धा मोक्ष देतो. एवढा फरक आहे भगवंताकडे. मग फक्त भगवंत काय करतात, त्याचा दोष गुणधर्म आहे त्या व्यक्तीचा काढतात. कारण की एकदा माणसाला दोष लागला तो कधीच संपत नाही. मरेपर्यंत मेला तरच त्याचा दोष जातो ना. तर असा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या माणसाचा एखादा दोष निघून जात नाही. किती बोध करा, तो पहिल्यासारखाच राहतो. त्याचं कारण आहे, नशामध्ये त्याचा दोष गुणधर्म भरल्या कारणास्तव तो बाजूला हटवू शकत नाही. आणि ह्याच्यावर मूळ एक रामबाण उपाय म्हणजेच दोष गुण उत्पन्नच होत नाही. म्हणून महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, करकटेवरी ठेवून या. हा सुंदर रूपडा असणारा भगवान परमात्म्याचं, तो इकडं तिकडं आपल्याला पाहिजे गरज नाही. तो विटेवर उभा आहे आणि इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे भगवान परमात्मा. सौंदर्याचा जिथून सौंदर्य तयार होतं तोच असणारा भगवान परमात्मा. आणि त्याला पाहिल्यानंतर जी काय होणारी इच्छा आहे, इच्छा सुद्धा उत्पन्न होत नाही. आशा सर्व असणाऱ्या लुलुप्त पावतात. आणि जी काय बंधनं आहेत, ते बंधन सुद्धा त्या ठिकाणी थांबली जातात. इतका स्वरूपामध्ये भगवान परमात्म्याच्या एकदा पाहिल्यानंतर असं वाटतं की सारखंच भगवंताचं स्वरूप पाहावं, इतका सुंदर आहे. रामांमध्ये एक किस्सा आहे. ज्यावेळेस अहिल्याचा त्या शिळेला पाय प्रभू रामचंद्र स्पर्श लागल्याबरोबर त्या अहिल्याची स्त्री झाली, ते ऋषीमुनींना कळलं. आपल्याला स्त्री की असं कळलं की स्त्रीला स्पर्श लागल्याबरोबरच आपलं स्त्री उत्पन्न होते. म्हणून ज्याला पाहिजे असे त्या ठिकाणी ऋषीमुनी घेऊन आले, दगड घेऊन आली आणि प्रभू रामचंद्रासमोर ठेवल्याबरोबर आपण जो मूळचा हेतोय ऋषी विसरले. स्वरूप प्रभू रामचंद्राचं पाहून त्यांना म्हणायचा एक हेतू होता की रामा, या दगडाच्या तुम्ही शिळाच्या स्त्री करता, तर आम्हाला स्त्रिया करून द्या. असं म्हणण्याच्या विषयी ते ऋषी म्हणले, आम्हाला स्त्रिया करा. म्हणजे इतका स्वरूपवान ते प्रभू रामचंद्राला बुडले स्वरूप पाहून. इतका रूपडा सुंदर देखणा असणारा भगवान परमात्मा आहे. सर्वसामान्याची काय गती आहे, इतका सुंदर आहे.
आपण एखाद्या व्यक्तीला पाहून जर बोलतो तर भगवंताला पाहून तर नाही का बोलणार? सर्वसामान्य सुंदर एखादा व्यक्ती जवळून यावा, तो म्हणतो काय सुंदर आहे, काय देखणं आहे. त्याही पेक्षा असणारा भगवान परमात्मा हजारो पटीने देखणं आहे. काय रूप आहे, काय सुंदर आहे, काय त्याचे कुरळे केस आहे आणि काय सौंदर्य आहे. सौंदर्य असं भगवान परमात्मा आहे. ते पाहिल्यानंतर सौंदर्य दुसरं उत्पन्नच नाही. इतका सुंदर ते ध्यान, अशी सगुण साकार मूर्ती भगवान परमात्म्याची तेजमय आहे आणि हृदयात साठवून ठेवली पाहिजे. आणि आकर्षक एवढं आहे, त्या दुसऱ्या आकर्षक म्हणण्याला शोभत नाही. इतकं असं तुकाराम महाराज म्हणतात, एवढा सुंदर असणारा भगवान परमात्मा आहे. इथं थांबूया. रामकृष्ण हरी. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. सर्वत्र सुखिनः शान्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखाप्नुयात्. ओम शांती शांती.